दिग्दर्शक महेश कोठारेंनी केलेल्या वक्तव्यावरून रमेश पाटलांनी कोठारेंना फोन करून काही सवाल विचारले। तुम्हाला ईडीची नोटीस आली आहे का असा थेट सवाल कोठारेंना विचारण्यात आला। महेश कोठारे कलाकार आहेत, पण सुनबाई एका अपघातात अडकलेत, त्यामुळे हे सर्व आहे। भाजपच्या वक्तव्यावरून किशोरी पेडणेकरांनी महेश कोठारेंवर निशाणा साधलाय। भाजप नेत्या नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा बच्चू कडूंवर टीका केली आहे। तुम्ही सुद्धा 4 टर्म आमदार होते, मंत्री होते, तेव्हा तुमची शेतकऱ्यांसाठी पोटदुखी बाहेर नाही असा सवाल करत आमदारकी गेल्यानंतर शेतकरी आठवतात अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे। अमरावतीमध्ये बच्चू कडू आणि राणा दाम्पत्य यांच्यामध्ये पुन्हा एकदा वाद पेटलाय। नवनीत राणा आणि रवी राणा यांनी शेतकरी मजुरांचं काही लेणं नाही, कडूंची राणा दाम्पत्यांवरती त्यांनी टीका केली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचा नारा हर्षवर्धन सपकाळ गटाने दिलाय, तर कुठल्याच ठाकरेंच्या नेतृत्वात निवडणूक लढणार नाही असं भाई जगताप यांनी म्हटलंय। एकंदरीत काँग्रेसचा राज ठाकरेंना मवियात घेण्यास विरोध असल्याचंच दिसून येत आहे। राज ठाकरे तर सोडाच, पण उद्धव ठाकरेंना देखील आम्ही बरोबर घेणार नाही। काँग्रेसनं राज आणि उद्धव यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे। शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शेवटी मुंबई महानगरपालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकेल असा विश्वास सावंतांनी व्यक्त केला आहे। भाई जगताप यांच्या वक्तव्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे। लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष आपापला निर्णय आणि अधिकार घेत असतो, त्यांनी त्यांचा निर्णय सांगितला, पण स्थानिक संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा झेंडाच फडकेल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला आहे। राज्यात सरकारच्या वर्षपूर्तीनंतर होणार ऑडिट। महायुतीच्या सर्व मंत्र्यांच्या कामांचं हे ऑडिट केलं जाणार आहे। गुजरातप्रमाणे तूर्त कुठलाही संपूर्ण मंत्रिमंडळ बदल शक्य नाहीये अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजप आमदारांना दमडीचाही निधी दिला नाही असा आरोप नवनाथ बन यांनी केलाय। 12 आमदारांचं निलंबन आणि मानधन बंद करून लोकशाहीचा खून करणाऱ्यांना नैतिकतेचा दाखला देण्याचा अधिकार नाही अशी टीका देखील त्यांनी केली आहे। माजी आमदार पंडितांनी आमदार संदीप क्षीरसागरांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली। दीपावली निमित्तानं दोन्ही नेते एकत्र आले होते। अंबादास दानवेंच्या कुटुंबियांनी दिवाळी पाडवा साजरा केलाय। दरवर्षीप्रमाणे दानवे कुटुंबीय एकत्र येत प्रेम आणि एकजुटीचा दिवाळी पाडवा सण साजरा करताना पाहायला मिळतात। अनिल पाटलांनी राजीव देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे। राजीव देशमुख एक परंपरा होते, कार्यकर्त्यांना जोपासणे हा त्यांचा स्वभाव होता अशा शब्दात त्यांनी दुःख व्यक्त केलंय।